या सो हम बोलते हैं ना कि हम भक्ति कर रहे हैं या फिर हम कृष्ण को मानते हैं या फिर हम किसी भगवान को मानते हैं। तो मैं पहले तो आपको क्लियर कर रहा हूँ, आई एम अ जेडब्ल्यू फैकल्टी इन योर इंस्टीट्यूट, बट एट द सेम टाइम व्हेनेवर आई एम टेकिंग दिस क्लास ऑन अ संडे इन फ्रंट ऑफ यू एट इवनिंग बाय 8 PM, मैं थोड़ा स्पिरिचुअलिस्ट रहता हूँ कंप्लीटली। तब मैं जरा भी मटेरियल चीजों के बारे में, फिजिक्स के बारे में बात नहीं करता। इसलिए मैंने आपने देखा होगा मैं क्लास में भी एक सिंगल वर्ड नहीं यूज कर रहा हूँ इस चीज के बारे में। देयर आई वांट टू टीच ओनली, बट हियर आई वांट टू प्रीच ओनली। तो इसीलिए आई डोंट केयर हाउ मेनी ऑफ कमिंग, हाउ मेनी स्टूडेंट्स आर कमिंग, आई डोंट केयर। लेकिन जो भी आ रहा है बिना प्रीच हुए जाना नहीं चाहिए, इस बात का मैं थोड़ा केयर ले रहा हूँ। बट आई नो दैट सम गुड स्टूडेंट्स आर देयर, दे आर रियली डेडिकेटेड टुवर्ड्स, and like Jay is also there, Chaitanya is also there, Kedar is also there. So, yes, there are students. Those who are ready to accept what I want to give actually. चला, तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. स्टार्ट इमिडिएटली फॉर इट. विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये पुढे जात असताना बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावा लागेल. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की आम्हाला भक्ती करायची, आम्हाला थोडंसं सिरियस व्हायचंय, धर्मासाठी काहीतरी करायचंय, आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं, समाजासाठी काहीतरी करायचं, असं बऱ्याच वेळेस बोलतो. समजून घेण्याची गोष्ट आहे की जर एका लाईफ टाइम मध्ये एखादा व्यक्ती म्हणतो ना, म्हणजे एका लाईफ टाइम मध्ये सर मला जर चांगल्या प्रकारे भक्ती करायची, एकच लाईफ टाइम मध्ये मला म्हणजे असं बोलतात ना, खूप असं स्वतःला डेडिकेट करायचं, अशा प्रकारे जगायचंय की ते असं चंदनासारखं जगणं. म्हणजे उदाहरणार्थ स्वतः आयुष्यभर घासला जातो, पण इतरांना शीतलपणा, थंडावा देतो है ना. चंदन त्याच्या बॉडीवरती लावतात, त्याला थंड वाटतं. पण इतरांना थंडपणा, शीतलता देण्याकरिता चंदन आयुष्यभर स्वतःला घासून घेतो. तसं आयुष्य जर जगायचं असेल सर, तर मग कशा प्रकारे मला त्या लाईफला लीड करता येईल, असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा असू शकतो. सर आम्ही कधी कधी तुम्ही सांगता म्हणून अशी थोडं मेडिटेशन करतो बरं का, भगवंताचं 5 मिनिटं 6 मिनिटं असं माळा करतो वगैरे, किंवा मग हरे कृष्ण महामंत्र चॅन्ट करतो. पण सर तेवढं सफिशियंट आहे का? एक विद्यार्थी म्हणून जगत असताना आम्हाला कसं जगलं पाहिजे? सर भगवद्गीतेमध्ये कृष्णा नेमकं या गोष्टींबद्दल काय सांगतात? बरोबर ना, असे आपल्या मनामध्ये काही प्रश्न नक्कीच असू शकतात. मग त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाले पाहिजेत आणि आपण जे वर्क करतोय ते वर्क खरंच कामाचं आहे का? आणि जर कामाचं असेल तर त्या वर्कला आपल्याला किती व्यवस्थित लीड करता आलं पाहिजे, त्या गोष्टीबद्दलची पण आपल्याला आयडिया असली पाहिजे. त्यासाठी कृष्ण नक्कीच भगवद्गीतेमध्ये आपल्या सगळ्यांना गाईड करतात. आता नेमकं भगवंत सांगतात काय? मग सगळ्यात आधी आपण भगवद्गीतेनं वाचूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. सो लेट्स सी. यस, मैंने आपको शेअर किया है यहाँ पे. तुम्हा सगळ्यांना भगवद्गीतेचे काही वर्सेस दिसत असतील, करेक्ट? दिख रहे हैं? सबसे पहिले भगवद्गीतामध्ये तुम्हाला माहित असेल ना, असे बरेचसे चॅप्टर्स आहेत है ना. 18 चॅप्टर्स, 18 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक चॅप्टर मध्ये भगवंताने वेगवेगळे वर्स सांगितले. आता हा भगवद्गीतेमधला 8.7 वाला वर्स आहे, म्हणजे 8वा चॅप्टर, त्याच्यामधला हा 7th वाला वर्स आहे. आता जर तुम्ही हा वर्स वाचला, याच्यामध्ये भगवान काय सांगतात, सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धश मयर्पिता मनोबुद्धि भविष्य से असंशय. अभी इसका अर्थ क्या है? ऐसा अर्थ है, therefore अर्जुना, you should always think of me in the form of Krishna. At the same time, carry out your prescribed duty of fighting with your activities dedicated to me and your mind and intelligence fixed on. You will attain me without doubt. ऐसा भगवान यहाँ पर कह रहे हैं. अब इसका अर्थ क्या है? भगवान यहाँ पे सीधा सीधा बोल रहे हैं, हे अर्जुन, हे अर्जुन, यहाँ पे भगवान बोल रहे हैं, हे अर्जुन, यू शुड ऑलवेज थिंक ऑफ मी. मेरे बारे में हे चिंतन हमेशा रख. तुझ्या बुद्धीमध्ये कुठल्याही गोष्टीकडे पाहत असताना माझा विचार नक्कीच ठेव. माझ्याबद्दल तू नेहमी नेहमी विचार करत राहा, किंवा भगवंत नेहमी आपल्या हृदयात असले पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगतात, इन द फॉर्म ऑफ कृष्ण, म्हणजे मी स्वतः कृष्ण आहे आणि मीच भगवंत आहे, या हिशोबात तुम्हाला आठवण आठवण करत राहा. तेवढंच नाही तर ऍट द सेम टाइम कॅरी आउट युअर ड्युटी ऑफ फायटिंग म्हटले. फायटिंग करणं ही एका क्षत्रियाची ड्युटी असते ना. मग भले तू युद्ध करतोयस, दॅट टाइम यू शुड नो, तुला ही गोष्ट माहिती असायला हवी की ती फाईट करताना सुद्धा, तुझी प्रिस्क्राईब ड्युटी करताना सुद्धा तुला मला आठवायचं. मी तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतोय, तुमची ड्युटी काय आहे? व्हॉट इज युअर ड्युटी? व्हॉट इज युअर ड्युटी? अभ्यास करणं. अभ्यास करणं ही तुमची ड्युटी, असं चैतन्याचं म्हणणं आहे. गुंजन, तुला काय वाटतंय, काय तुझी ड्युटी?
संध्याकाळी थोडा वेळ क्रिकेट खेळणं, सकाळी थोडं उशिरा उठून नाश्ता खाऊन परत झोपून जाणं आणि नंतर उठून थोडा अभ्यास करणं, ही ड्युटी आपली. मे बी तुम्ही असं करत असाल, मी मस्करीत बोलतो असं. डोंट टेक इट टू युअर हार्ट. जेही कार्य तुम्ही करताय, ते कार्य जे तुम्ही करताय, ते कार्य करीत असताना आपल्याला भगवंतांना आठवलं पाहिजे. कळतंय का? येस. गुंजन सांगतोय अभ्यास आणि कृष्णाचं नाव घेणं. येस, करेक्ट. म्हणजे सगळ्यात आधी तुमची जी पण प्रिस्क्राईब ड्युटी तुम्ही करताय तिला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये असा गैरसमज येऊ शकतो एका वेळेस. मी भगवंताची भक्ती करतो म्हणजे भगवंत आपल्याला मदत करतील. भगवंत मे बी असा विचार करतील की बाबा एवढा चांगला भक्ती करतोय मी, है ना? भगवंत असं म्हणतील, आता याला एक काम करतो. मी तुक्के जरी आणले ना तरी याचे सगळे आन्सर राईट देऊन टाक. है ना? ही शुड गेट फुल मार्क्स. जेडबली और नीट डायरेक्ट आईआईटी बिट्स पिलानी, है ना चैतन्य? क्या लगता है? बरोबर केदार? लग सकता है ना किसी को कि बाबा डायरेक्ट. पण भगवंताने असं म्हणलंय की म्हणजे तुमचं कार्य करताना माझं चिंतन करत राहा, तुमचं कार्य थांबवू नका असं नाही म्हणलंय. ग्रेट, ग्रेट. वा चैतन्य, ग्रेट. भगवंत इथं स्पष्ट सांगत आहेत. काय सांगतात भगवंत स्पष्ट? की तुम्ही तुमची प्रिस्क्राईब ड्युटी करत असताना त्या सेम टायमाला तुम्हाला मला आठवायचं. भगवंत स्पष्ट सांगतात. अरे, लाईफची क्रुशियल रियालिटी खूप वेगळी आहे. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. व्हेन जस्ट स्टॉप शेअरिंग कर रहा हूं. सामने बात करूंगा फिर वैसे शेअर पे चला. ज्या वेळेस स्वतः अर्जुन लढण्यासाठी तयार नव्हता, भगवंतांनी गीता सांगून अर्जुनाला कन्व्हिन्स केलं, पण हे नाही म्हटलं की ठीक आहे तुझी इच्छा नाही ना, पण तू माझा भक्त आहेस ना, ओके, मी जिंकून टाकतो तुला. असं बोलले का भगवंत? डोळे बंद कर, है ना? सगळं होऊन जाईल असं म्हटलं का? नाही. लिटरली अर्जुना वॉज क्राईंग when he killed his grandfather Bhishma. है ना? He literally cried when he killed his own teacher, own master द्रोणाचार्य. जेव्हा मारलं ना त्याला, लिटरली डोळ्यातनं अश्रू येत होते त्याच्या. भगवंतांनी त्या ड्युटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं नाहीये. तुम्हाला जर माहित असेल ना, ज्यावेळेस जयद्रथला म्हणजे कृष्णाच्या अंडर गायडन्स मध्ये अर्जुन मारत होता, संध्याकाळपर्यंत जयद्रथ पर्यंत पोहोचण्याचा विचार करतो. तुम्हाला मी क्लासरूम मध्ये सोयी पण सांगतो. संध्याकाळपर्यंत प्रयास केला की जयद्रथपाशी पोहोचावं, पण ज्या क्षणी त्याला पोहोचता नाही आलं, त्या क्षणी तुम्ही आठवा, भगवंतांनी लास्ट मोमेंटला जेव्हा तो पूर्ण हारला होता, पूर्ण अंधार पडला होता, तो अग्नीमध्ये स्वतःला दहन करून घेण्यासाठी पुढे जात होता, त्यावेळेस कृष्णाने चक्र काढलं होतं सूर्यावर. बरोबर का नाही? ते लास्ट मोमेंटला सगळं झाल्यानंतर दिवसभर एवढं पळून अर्जुनाला, तुम्हाला माहिती त्या दिवशी अर्जुन सगळ्याचा थकला होता. एकदम फ्युरियसली एकदम युद्ध केलं होतं अर्जुनाने. स्टिल ज्यावेळेस त्याला वाटलं आता मी हारलो. त्यानंतर पण बघा भक्त कसा आहे. अर्जुन किती चांगला भक्त आहे, की त्याने भगवंताकडे बघून हे नाही म्हटलं, "काय बाबा तू काय कामाचा आहेस? सकाळपासून पळवलं मला, तरी पण शेवटी मलाच मारावं लागतंय." असं नाही म्हटलं. शेवटी स्वतःला अग्नीमध्ये दहन करून घेण्यासाठी निघून गेला. तर भगवंतांनी मदत केली. म्हणजे इट्स नॉट दॅट इफ यू आर परफॉर्मिंग भक्ती याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लगेच मार्क्स मिळतील असं नाही. तर तुम्ही भक्ती कराल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला वेगळा मिळणार आहे. त्याचा तुम्हाला मार्क्सच्या रूपात बेनिफिट नाही मिळणार. आय टू अंडरस्टँड. पण फायदा काय आहे, ज्या क्षणी तुम्ही नेहमी भगवंतांचं चिंतन करत करत अभ्यास कराल, त्यावेळेस त्याला तुम्ही एका भक्तीसारखं नक्कीच कन्सिडर करू शकता. समजतंय का? तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता, की तुम्ही भगवंतांच्या प्रती भक्तीच करताय. पण करावं तर लागणारच. सगळ्यांना समजते मी तुम्हाला काय सांगतोय? येस और नो? समझ में आ रहा है? और एट द सेम टाइम और भगवान येस. यहाँ पे with your activities dedicated to me and your mind and intelligence fixed on me. अब मतलब तूने जितने सारे ऍक्टिव्हिटीज करे ना, तुझेही कार्य सारे करशील, तुला असं म्हणायचंच नाही की तू स्वतःसाठी केले किंवा मी स्वतः केले. डेडिकेट ऑल दिस ऍक्टिव्हिटी टू. उदाहरणार्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेही कार्य करता त्याला ते इमानदारीत करायचंच. ऍट द एंडला तुम्हाला हे देखील म्हणायचं की मी नक्की भगवंतासाठी केलंय. मी हे भगवंतासाठी करतो. सर्वात कठीण गोष्ट माहितीये काय? लास्टची गोष्ट आहे. काय? युअर माइंड अँड इंटेलिजन्स फिक्स्ड ऑन मी. किती लोकांना त्यांच्या मनाला भगवंतावरती नेहमीसाठी फिक्स करायला सिंपल पडतं किंवा इंटेलिजन्सला भगवंतासाठी कार्य करतात. खूप डिफिकल्ट आहे. आपल्या डोक्यामध्ये 10 विचार येतात इकडचे तिकडचे. इट्स रिअली डिफिकल्ट फॉर अस टू मेंटेन दिस पर्टिक्युलर थिंग. एम आय राइट? व्हॉट आय एम सेइंग दॅट इज करेक्ट और रॉंग? यू ओन्ली से. येस. येस, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. पण जर तुम्ही एवढं करू शकले, एवढंच बरं का,
सगळ्यात आधी तर तुम्ही ना भगवंताचं नेहमी चिंतन करत राहायचंय. तुमचं जे पण ड्युटी असते त्यामध्ये तुम्हाला भगवंत, त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल ना, तुम्ही त्या गोऱ्या कुंभाराची स्टोरी ऐकली का? ऐकली त्याची स्टोरी? की तो पर्सन चिखल तुडवत नाही. होता, चिखल चिखल माती तुडवत होता. हल्ली त्याचं बाळ आलं, त्याला कळलं सुद्धा नाही. एवढा जास्त तो पर्सन भगवंताच्या नामस्मरणात होता की त्याला कळून सुद्धा नाही. समजते का? असे लोक काय महान लोक असतील ते. संत तुकाराम महाराज ज्या शेताला राखण्यासाठी बसले होते, त्या शेतामध्ये गुरंढोरं मध्ये घुसले, सगळं शेत खाऊन घेतलं. तरी माणसाला कळत नाही की कोणतरी समोर आलं. एवढे जास्त हरीच्या नामामध्ये दंग होते. याला म्हणतात माइंड आणि इंटेलिजन्स पूर्ण फिक्स होणार. सर मग आता आम्ही जर तसं केलं तर आमच्या अभ्यासाचे 12च वाजून जातील, है ना? पहिले तुम्ही 12 वाजेपर्यंत अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला कळत तुमचं लेवल होतंय. त्याच्यानंतर एक एक स्टेज, तो लय नंतरची स्टेज येते की तुम्ही भगवंतासाठी पूर्ण असं दृढ निश्चयाने कार्य पण करताय आणि भगवंताचं चिंतन पण करताय. कळतंय का? तुम्हाला तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या माइंडचा वापर पण भगवंतांसाठी करायचा आहे. समजतंय का? जर तुम्ही एवढं करू शकले, तर भगवंत शाश्वती देत आहेत. यू विल अटेन मी विदाउट डाऊट. तू मला प्राप्त करशील विदाउट डाऊट. नहीं समझा? समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? आप मुझे प्राप्त कर लोगे. Yes, डू sir. नॉट कन्सिडर इन डाउट इन इट. विदाउट डाऊट लॉर्ड इज सेइंग. भगवंत सांगत आहेत विदाउट डाऊट विल. एवढी मोठी शाश्वत केलं पाहिजे. आता एखादा व्यक्ती म्हणेल की असं असतं का सर? ओके, पण माझी इच्छा आहे सर की मी नंतर सिरियस व्हावं भक्तीमध्ये. पण सगळ्यात आधी तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली, भक्तीमध्ये सिरियस होणे याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमचा अभ्यास सोडावा किंवा तुम्ही अभ्यासामध्ये एकदम असं आरामात अभ्यास करतो मी असं करावं. असं करणं म्हणजे भक्ती करणं आहे का बाळांनो? सांगा. नाही. भक्ती तुम्हाला आणखीन इमानदारीने करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला स्टडी आणखी इमानदारी. खूप जास्त वेळ द्यावा लागेल तुम्हाला स्टडी. इतर विद्यार्थी करतात त्यांच्यापेक्षा जास्त, कारण आज तुम्ही भगवंतासाठी कार्य करताय. त्यामुळे तुम्हाला आणखीन मेहनत देऊन ते कार्य केलं पाहिजे. ती तर ती गोष्ट. आता मी तुम्हाला आणखीन एक श्लोक दाखवतोय. हा श्लोक भगवद्गीतेच्या 9व्या चॅप्टर मधला 34 वाला श्लोक. मन्मना भव मद्भक्तो मद्या जीमा नमस्कुरु. माम वैश्यसी पुढे गेला. माम एवैश्यसी युक्तवैत माम एवैश्यसी युक्तवयम आत्मनम मत परायणम. भगवंत काय सांगतात? येस, एंगेज युअर माइंड ऑलवेज इन थिंकिंग ऑफ. इथं पण भगवंत रिपीटेडली काय सांगतात? ते सांगतात काय की तुम्ही तुमचं माइंड माझ्या चिंतनामध्ये फिक्स करा. दुसरं काय सांगतात? बिकम माय डिओटी, माझे भक्त बना. तिसरं काय सांगतात? ऑफर ओबिसियन्सेस टू मी, मला प्रणाम करा. चौथं काय सांगतात? वर्शिप, माझी प्रार्थना करा, माझी वर्शिप करा, माझी पूजा करा. त्याच्यानंतर काय सांगतात? बीइंग कम्प्लिटली ऍब्सॉर्ब इन मी, शुअरली यू विल कम टू मी. इथं पण भगवंत श्युरिटी देतात. मागे बोलले नो डाऊट आहे ना, आता काय सांगितलं? शुअरली यू विल कम टू. फरक कळतोय का दोन्ही वर्सेस? सेम सेम गोष्टी रिपीट होतात. भगवंतांची काय अशी अपेक्षा नाही की सगळं कमवलेलं धन माझ्या इथे आणून ठेवा, है ना? बहुत पैसा चाहिए, जितना ज्यादा पैसा लाके रखोगे उतना ज्यादा आप मेरे पास आओगे, ऐसा कुछ बोल रहे क्या भगवान? इट्स नॉट डील. भगवंत सरळ सांगत आहे, तुम्ही तुमचं मन चित्त मला द्या, माझ्या चिंतनात राहा. कळतंय का? मला प्रणाम करा, माझी वर्शिप करा, माझे भक्त बना. मी सांगतोय, मी तुम्हाला शुअरली, मी तुम्हाला माझ्यापाशी ठेवेन. कळतंय का? इथं डायरेक्ट अश्युरिटी देतात, शुअरली यू विल कम टू मी. सगळ्यांना कळतंय मी काय सांगतो बाळांनो? आता तुम्ही म्हणाल, हो. सर ह्या गोष्टी एवढ्या खतरनाक आहेत का? सर ह्या गोष्टी एवढ्या जास्त स्पेशल आहेत का? तर ह्या गोष्टी किती स्पेशल आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देतो. थोडंसं ह्या एक्झाम्पलला तुम्ही ऐका. आणखीन एक वर्स तुमच्यासमोर प्रगट करतोय. एक वर्स आहे BG 7.20, 7.20 असं. वेदावेस. बहुनाम, येस. ह्या ह्या वर्षात भगवंत काय सांगतात? बहुना जन्मना म्हणते ज्ञान वा मान प्रपद्यंते
वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. भगवंत काय सांग, आफ्टर मेनी बर्थ्स अँड डेथ, बऱ्याच वेळा जन्म घेऊन मृत्यू झाल्यानंतर, जन्म मृत्यू नंतर, ही हु इज ऍक्च्युअली इन नॉलेज सरेंडर अन टू मी. म्हणजे जर एखादा व्यक्ती कृष्णाची भक्ती करतोय, त्याचा अर्थ हा नाही की त्यांनी एका जन्मामध्ये कृष्ण भक्ती केली नाही. बरेच जन्म जातात, अशा नंतर त्याला कधी एका वेळेस कृष्ण भक्ती प्रदान होते. समजतंय का? तेवढंच नाही, आणखीन एक, नोईंग मी टू बी द कॉज ऑफ ऑल कॉजेस. त्यावेळेस त्याला दिसतं की सगळ्या कारणांचे कारण भगवंत आहेत. एखाद्या व्यक्तीचं भिकारी होऊन आयुष्यभर राहून भक्ती करणं आणि एखाद्या व्यक्तीचं खूप जास्त श्रीमंत राहून फक्त भोग करणं. कळतंय का? आयुष्याच्या शेवटी त्याला काय प्रदान होणार आहे हे फक्त जे कर्मावर डिसाईड होतं. सगळ्या कारणांचे कारण ते. तुम्ही हे डिसाईडच नाही करू शकत की माझी ऍक्टिव्हिटी कशी आहे. तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये जर वेळ काढत आहात, तुम्ही तुमचा अभ्यासच करा. नेहमी भगवंताचा छोटा फोटो समोर ठेवा की भगवंत मी तुला कन्सिडर करून माझा अभ्यास करतो. तर तुम्ही एवढं करू शकता, दॅट विल बी ग्रेट हेल्प. भगवंत तुम्हाला नक्कीच भक्ती प्रदान करते. काय म्हटलंय? मी टू बी द कॉज ऑफ ऑल कॉजेस अँड ऑल दॅट इज सच अ ग्रेट सोल इज व्हेरी रेअर. भगवंत काय सांगतात? स्पष्ट सांगतात काय? सच अ ग्रेट सोल. ग्रेट म्हणजे महा किंवा महान, आणि सोल म्हणजे आत्मा, महान आत्मा, त्याला आपण महात्मा बोलतो ना. तर तसे महात्मा खूप रेअर आहेत. पण ते महात्मा नेमके कोण आहेत? ज्यांना कळतं ऍक्च्युली बऱ्याच जन्मानंतर की ऍक्च्युली सरेंडर कोणाला करायचं. समजतंय का? आणि कॉज ऑफ सगळ्या कॉजेसचे कॉज कोण आहेत. समजतंय ना मी तुम्हाला काय सांगतोय? आणि सरेंडर करणार कसं, तर हे तुम्हाला 8.7 आणि 9.34 मध्ये कळत आहे की भगवंताच्या चिंतनात राहा. तुमचं कार्य करत असताना भगवंतांची आठवण करत करत ते कार्य करा. तुमचं माइंड, तुमचं इंटेलिजन्स पूर्णपणे भगवंतांमध्ये फिक्स करा. त्यांच्या चिंतनात तुम्ही राहा. समजतं मी काय बोलतोय? असे लोक खूप रेअर असतात. म्हणजे आज ज्यावेळेस 50 लोकांना लिंक पाठवल्यानंतर तरी ते 5 ते 7 विद्यार्थी ह्या दृष्टिकोनात येत आहेत की त्यांना काहीतरी कृष्णाबद्दल ऐकायला मिळणार आहे. विश्वास करा माझा. विश्वास करा माझा. ही लास्ट लाईन तुमच्यासाठी. शुअरली यू विल कम टू मी. आणि आणखीन एक, हे 7.19 मधली ही जी लास्ट लाईन आहे ना, सच अ ग्रेट सोल इज व्हेरी रेअर. दॅट्स वाय आउट ऑफ 50 पीपल्स नाव ओनली देर आर 8 पीपल्स आर इन फ्रंट ऑफ. आय विल गॅरंटी यू दॅट नंबर विल डिक्रीज टू 1. म्हणजे मोहाच्या म्हणजे मोहाच्या त्या कालावधीमध्ये, त्या रूपामध्ये, ज्यावेळेस तुम्ही त्या मोहामध्ये असता, त्यावेळेस मे बी तुम्ही एखाद्या व्यक्तीला सरेंडर करू शकता. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीपासून तुमचं काहीच काम नाहीये, त्या व्यक्तीशी पण जर तुम्ही कनेक्टेड आहात फक्त कृष्णासाठी, आणि तुम्ही फक्त चांगल्या प्रकारे भक्ती करायची अपेक्षा ठेवून तुमच्या आयुष्यात पुढे चाललेले आहात, समजून घ्या मग तुम्ही त्या पातळीच्या, तुमच्यामध्ये पण ती इच्छा आहे समजून घेण्याची आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याची. बट जर तसं नसेल ना, मग म्हणजे भरपूर लोक असतात अशा, एवढे म्हणजे बऱ्याचशा जन्म. आणखी याच्यामध्ये आणखीन एक श्लोक येतो ऍक्च्युली, तुम्हाला दाखवू इच्छितो. जर जास्त मी तुम्हाला का रेफरन्स दाखवतोय, इथनं स्पष्ट दिसतंय की स्वतः साक्षात कृष्ण सांगत आहेत भगवद्गीतेमध्ये. ही गोष्ट काही अशी खोटी गोष्ट नाही, ते सांगतो. Just check. Tell you. ठीक है, अभी तो नहीं मिल रहा, मैं ग्रुप के ऊपर डाल दूंगा इसको। ये जिसको मैं ग्रुप के ऊपर डाल दूंगा, कोई दिक्कत नहीं, और नहीं मिल रहा है। तो बताने का मर्म क्या था, जब मैंने आपको बताया कि पहले तो सब लोग बहुत रेयर होते हैं कि वो कृष्णा के साइंस को समझ पाते हैं, उसके बाद में भी बहुत रेयर होते हैं कि वो फॉलो कर पाते हैं। पर एट द एंड आई से बहुत ज्यादा ऐसे रेयर लोग रहेंगे कि जो अपने जीवन में, पूरे जीवन में इन चीजों को उतार पाए. जैसे आई टेल यू, देयर आर सम एग्जांपल्स.
हॅव यू हर्ड द एक्झाम्पल ऑफ संत तुकाराम महाराज? संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या पूर्ण जीवन आयुष्यामध्ये फक्त कृष्णाची विठ्ठल रूपामध्ये भक्ती केली होती. विठ्ठल म्हणजे विठेवरती उभे राहणारे कृष्ण, ते काय वेगळे नव्हते. ते रुक्मिणीला घेण्याकरिता आले होते. त्यांच्या पूर्ण संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी नेहमीच विठ्ठलाच्या नामाचा गजर केलेला होता. त्यामुळे तुम्ही त्याचा फोटो जरी पाहाल तर त्यांच्या हातामध्ये एक वीणा असायचा. ते हातामध्ये ते असं वाजवतो ना आपण भगवंताचं कीर्तन करत असतात ते असायचं. तर पर्सनली त्याच्या जीवनामध्ये लिटरली त्यांची जी वाईफ होती ती पण त्यांना ओरडायची. जरा तरी घराकडे लक्ष करा असं. पण कधी सुद्धा कृष्णाने त्यांचं घर बंद देखील नाही पाडलं, ही पण महत्वाची गोष्ट आहे. भगवंतांनी नेहमीच त्यांना सहाय्य केलं. भगवंतांनी नेहमीच त्यांना काही मदत केली. सांगायचं तात्पर्य काय, तुमच्या प्रारब्ध जेवढे तेवढे मिळणारच. तुम्हाला सांगतोयच मी की तुमचं कार्य तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं. पण कधी आपलं जीवन संपेल आपल्याला सांगता येत दिस लाईफ. सो लेट्स लर्न सम गुड थिंग्स. लेट्स इम्प्लिमेंट सम थिंग्स सो दॅट आवर भक्ती विल एनहान्स. मग ह्या ज्या काही आपले धर्मग्रंथ आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला त्या गोष्टीबद्दलचं नॉलेज येतात. अब रिसेंटली मैं 12th स्टार्ट करने वाला हूँ, जैसे कि अभी हमारा मतलब हो ही चुका है मैथ, आप जैसे मान लीजिए। तो मैंने थोड़ा वेव वेव खत्म कर दिया है। वेव के मैंने कुछ क्वेश्चन लिए, लेकिन और भी कुछ जैसे मैंने अभी तक कुछ ऐसे एडवांस लेवल क्वेश्चन नहीं लिए, तो इतनी बाकी है तो वो ले लूँगा। लेकिन मैं जितना देख पा रहा हूँ समझ आ रहा है, सारी चीज़ें भी कवर हो जाएँगी, सब कुछ चिल रहेगा, नो वरीज़। बट वी नीड टू अंडरस्टँड वन रिअली इम्पोर्टंट पॉइंट, दॅट इज जात असणारा वेळ तुम्हाला दाखवतो तुमचा वेळ संपतोय. प्रत्येक दिवशी उदयास येणारा सूर्य आणि अस्तच होणारा जो सूर्याचा अस्त होतोय, दाखवतो तुमच्या आयुष्यात एक दिवस कमी होतोय. प्रत्येक दिवस कमी होतोय. काल माझे सगळे केस काळे होते, आज माझे 1-2 केस पांढरे झाले. मला दिसून येते की हां, ती क्रुशियल रिॲलिटी माझ्यासमोर येत आहे. ज्या रिॲलिटी बद्दल विचार करण्यासाठी देखील माझ्याकडे वेळ नाहीये. हो, ती जवळ येत आहे. कधी ॲक्सिडेंटनी मरून जाईल, नाही मेलो तर काळाच्या वेगामध्ये तर मी नष्ट होऊनच जाणार आहे. वी आर नॉट गोना सेव्ह. भगवंत येतील घेऊन जातील काळाच्या रूपात. जोपर्यंत कालावधी मिळालेला आहे, तोपर्यंत आपल्या प्रिस्क्राईब ड्युटीज अशा प्रकारे करा, की त्यातनंच भक्ती होऊन जाईल. विद्यार्थी असताना विद्यार्जनच अशा प्रकारे करा, की तुमची त्यातनं भक्ती होऊन जाईल. असं कळतं विद्यार्थ्यांनो मी काय सांगतो तुम्हाला? वेगळं काही करण्याची गरजच नाही या ठिकाणी. उलटं भगवंताची भक्ती जर तुम्ही जास्त जिम्मेदारीने कराल, तर तुमचा चांगला स्कोर होऊन जाणार. त्यात वाईट नाहीये. तुम्ही जर खूप असं एखादा व्यक्ती भगवंताचा एक छोटासा फोटो जवळ ठेवा. अशा प्रकारे अभ्यास करा, की नेहमी-नेहमी तुम्हाला आठवलं पाहिजे भगवंत तुमच्यासाठी करतो. ही पण एक भक्तीच आहे. तुम्ही म्हटलंय, की तुम्ही तुमची ड्युटी मला आठवण करत असताना करा ना. तुम्हाला आठवत-आठवत करतोय. इतर व्यक्ती मी 12 तास अभ्यास करतो, मी 14 तास अभ्यास करेन. डोंट बी लेझी. वर्क हार्ड लाइक ॲस. तुम्ही त्याचं काम करा. दिक्कत नाही उसमें. पण हे विसरू नका तुम्ही कधीच, की तुम्ही कार्य करत आहात ती पण भक्ती बनू शकते, जर तुम्ही कंटिन्युअसली भगवंतांचं चिंतन केलं तर. एखाद्याने विचारलं तुम्हाला असं कसं? गिव्ह देम द रेफरन्स ऑफ भगवद्गीता 8.7. सांगा त्यांना. आम्ही वाचले, आमच्या सरांनी सांगितलं आम्हाला. एखादा पर्सन जर भगवंताच्या चिंतनात असताना पण आपली प्रिस्क्राईब ड्युटी करतोय चांगल्या प्रकारे, तर ती भक्तीच झाली. असं करत-करत जरी तो आयुष्याच्या शेवटाला गाठतोय, तरी सुद्धा तो माझ्यापाशीच येईल आणि विथआऊट डाउट असं म्हटलंय कृष्णाने. विथआऊट एनी डाउट असं म्हटलंय कृष्णाने. येस, यू विल अचीव्ह दॅट परमनंट डेस्टिनेशन ॲट द एंड ऑफ लाईफ. मग तुमच्या मनामध्ये शंका ठेवूच नका. आणि ॲट द सेम टाइम आय सेड, बहुनाम जन्म नामंते. बहुत सारे जन्मों के बाद महात्मा सुदुर्लभ है। सिर्फ एक महात्मा बनेगा जो बहुत रेयर रहेगा। तो कभी भी इससे आश्चर्यचकित मत होना कि कितने जा रहे हैं। प्रभुपाद कहते हैं ऐसे, कि इस इस्कॉन के मूवमेंट में कृष्ण भक्ति के लिए कितने लोग छोड़ के जा रहे हैं करने के बाद में, उससे आश्चर्यचकित मत होना कभी। कितने रुके हैं ये देख के आश्चर्यचकित होना। क्योंकि इस संसार में जब सारी चीजें बहुत ज्यादा विपरीत है, जो लोग रुक पा रहे हैं ना एंड में भी, एट द एंड में जो लोग वहां पे रुक के भक्ति कर पा रहे हैं, वो रेयर लोग हैं। उनको देख के आश्चर्यचकित होती है, ये वही महान लोग हैं। ये वही महात्मा है जो सबसे ज्यादा दुर्लभ है, जो नहीं मिल सकता कहीं पे। सबको समझ में आ रहा है मैं आपको क्या बोल रहा हूँ? So if you are really convinced, you need to show it by your example. You need to work hard. You need to do study like anything. Your examinations are there. कुछ बच्चों के सीटी के एग्जामिनेशन है, कुछ बच्चों के नेक्स्ट जेई के एग्जामिनेशन आएंगे। जितने जल्दी ही बात पता चल रही है, लिख लो। अपनी बुद्धि है ना, इतनी ज्यादा फॉरगेटफुलनेस में है ना, कि अभी आज सुन लोगे तो 2 दिन में भूल जाओगे। लिख लो, चिपका लो ये वर्ड्स को आपके सामने, उसको मार्क करो ऐसे। प्रिस्क्राइब ड्यूटी अच्छे से करूंगा तो भी भक्ति है। भगवान का ध्यान करते करते वो प्रिस्क्राइब ड्यूटी करने, बस एक बात याद रखो। लगाओ उसके नीचे भगवान का फोटो, करो पागलों की तरह पढ़ाई, मतलब भक्ति कर रहे हो।
सबको समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूँ? यस। 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 क्योंकि मैंने जितना देखा है महाभारत के अंदर, भीम के पास ज्यादा बल था तो उन्होंने कौरवों को मारा। अर्जुन के पास ज्यादा बल था तो उन्होंने सारे सारे महारथियों को मार दिया। अभी जैसे अगर आपको पता होगा, नकुल नकुल और सहदेव, उनको जैसे कि थोड़ा सा ज्यादा नॉलेज था कि बाबा कैसे हम, जो भी सारे लोग मतलब शाम के टाइम पे जब युद्ध करके रिटर्न आते थे, तो उनको अगर कोई जख्म हो गई है, कुछ अगर इंजरी हो गई है, तो उनको थोड़ा सा मेडिसिन का नॉलेज था, आयुर्वेदा का नॉलेज था, और उनको बहुत थोड़ा सा एस्ट्रोलॉजी का भी नॉलेज था। तो वो अपना वो वाला टेक्निक्स कर रहे थे। युधिष्ठिर महाराज को धर्म के बारे में ज्ञान था, धर्म के हिसाब से युद्ध कर रहे थे। हर एक पर्सन ने अपना अपना स्किल ही तो वहां पे यूज किया है ना, तभी तो भगवान के भक्त कहलाए ना। बस एक कॉमन चीज सबके बारे में एक था कि कोई भी कृष्ण को नहीं बोल रहा था। एट द सेम टाइम वही एज इट इज, जैसे अर्जुन जैसे था वैसा कर्ण भी तो था। देखिए एक बात समझिए, एक क्रूशियल रियलिटी बता, इसके बारे में आज सोचना। जब भी आप देखोगे संसार के अंदर, सारे लोग ना कर्ण के प्रति बहुत कंपैशनेट होते हैं। मानते हो आप ये बात? कर्ण बोला तो सबको ऐसा लगता है क्या दानवीर था, कितना अच्छा था, उसके साथ तो मतलब छल कपट से मारा गया, ये फला टिपका, बहुत सारी बात। बराबर ना? सुना है आपने ये सब कुछ? करेक्ट। हाँ, सुना है। लेकिन मेरा एक सवाल है, तो सारे अवार्ड अर्जुन के नाम पे क्यों देते हैं? अर्जुन अवार्ड जब भी एग्जाम्पल दिया जाता है, अर्जुन के एग्जाम, मैं मेरी छोड़ दो, मैंने तो दिया होगा, लेकिन बाकी लोग भी अगर बड़े बड़े लोग देखते हो ना, अर्जुन का एग्जाम्पल क्यों देते हैं, कर्ण का एग्जाम्पल क्यों नहीं देते? क्या रीजन, क्या है इसके पीछे का? भले देखो, आई मे कंसिडर आई मे कंसिडर कि करना वॉज अ गुड पर्सन। वैसे मैं कभी कंसिडर नहीं करता, लेकिन बता रहा हूँ, मैं मान लो मान भी लिया, अर्जुन भी अच्छा है मान लेते, कर्ण भी अच्छा है मान लेते, तो हमेशा देखो, जीत के पीछे हमेशा अर्जुन का नाम क्यों लगाया जाता है, और स्ट्रगल के पीछे हमेशा कर्ण का नाम क्यों लगाया जाता है? ट्राई टू अंडरस्टैंड। अगर ये एक जैसे क्या बोलते हैं इसको, कोई पर्सन का लॉयल है, लॉयल लॉयल्टी दिखाते हैं हम हमेशा, लॉयल्टी दिखाते हैं। देखिए, हमेशा एक बात याद रखना, कभी भी आपकी लॉयल्टी पर्सन के प्रति मत रखना। अगर आपकी लॉयल्टी आप प्रिंसिपल के प्रति रख रहे हो तो अच्छी बात, आप लॉयल रहिए आपके प्रिंसिपल के प्रति। अगर सत्य बोलना तो सत्य बोलूंगा बाबा, ऐसा। पर्सन के प्रति अगर आप लॉयल रहे ना, तो पर्सन अगर झूठा है, पर्सन अगर गलत है ना, तो आपके लॉयल्टी का गलत इस्तेमाल होगा। तो अर्जुन में और कर्ण में एक मात्र फर्क था कि कर्ण पर्सन के प्रति लॉयल था। वो बोला नहीं नहीं, मेरे तो मित्र ने मेरे को जमीन दिया है भाई, मेरे को तो राजा बना दिया, मैं उस पर्सन के प्रति लॉयल रहूंगा, भले हो कितना बड़ा नालायक क्यों ना हो, भले वो कितनी बड़ी गलतियां ना हो, कर क्यों ना करे। लेकिन अर्जुन हमेशा प्रिंसिपल्स के प्रति लॉयल था, अगर आपने देखा। तो जो पर्सन प्रिंसिपल के प्रति लॉयल होता है ना, वो कभी भी हार नहीं सकता, वो कभी पीछे नहीं रह सकता। लेकिन जो पर्सन एक पर्टिकुलरली पर्सन के प्रति लॉयल रहता है ना, तो उसके जीतने की प्रोबेबिलिटी भी कम रहती है। हाँ, यहाँ पे केदार ने कहा है, कर्ण चाहता तो सच्चाई का साथ दे सकता था, लेकिन कर्ण कर्ण चाहता तो सच्चाई के साथ दे सकता था। करेक्ट। हाँ, लेकिन कर्ण ने अधर्म का साथ दिया। हाँ, और द्रौपदी को गलत बोला था, इसलिए परेशान। एक्चुअली कर्ण ही वो पहला पहला ऐसा पर्सन था, जब द्रौपदी के वस्त्रन किए जा रहे थे, तो सबसे पहला कर्ण ही ऐसा पर्सन था जो बोला था, इसके 5 पति हो, वो तो एक वैश्य समानी तो होती है, खींचो इसके वस्त्र। ऐसा बोला था। किसने बोला था? कर्ण ने बोला था। उसके बाद में, ये सुनने के बाद में फिर दुर्योधन बोलता है दुशासन को, दुशासन जाओ, और उसके उसकी केश खींच के उसको लेके आओ। लेकिन बोलने वाला पहला पर्सन कौन था? कर्ण। अभिमन्यु को मारने वाला पहला पर्सन कौन था? मैं आपको बताता हूँ, लिटरली अभिमन्यु वॉज सच सच ग्रेट पर्सनालिटी, जिसको खुद भगवान ने ट्रेन किया होगा। लिटरली जब अर्जुन को मारा, सॉरी अभिमन्यु को जब मारा जा रहा था, चक्रव्यूह के अंदर 7 से 8 से 9 महारथी थे आसपास, वो सब लोग उसे मारने का प्रयास कर रहे थे। आपको बात पता है क्या? जो दुर्योधन दुर्योधन का पुत्र है, उसका नाम लक्ष्मण होता है, वो लक्ष्मण भी उसे मारने आता है। लेकिन आपको पता है कि मतलब अभिमन्यु इतना ज्यादा स्किलफुल होता है कि वो कब लक्ष्मण को मार देता है किसी को नहीं पता चलता। जब लक्ष्मण नीचे गिरता है, तब दुर्योधन का एकदम हृदय टूट जाता है कि मेरे लड़के को मार भी दिया, और कैसे मारा पता भी नहीं चला, इतना फ्यूरियसली मारता है वो, को मारता है पता भी नहीं चलता, वो नीचे गिर जाता है तब पता चलता है कि उसको मार भी डाला। इतना खतरनाक रहता है अभिमन्यु। सारे महारथी आते हैं, सारे महारथी अकेले अकेले मारने को आते हैं, उसमें कर्ण भी रहता है, लेकिन वो हर एक को हराता है। अब जब उसको दिखता है किसी अकेले से हारने नहीं वाला है, उस टाइम पे कर्ण खुद जाता है भीष्म पितामह के, सर भीष्म पितामह के द्रोणाचार्य के पास,
और द्रोणाचार्य को बोलता है कि अगर ये लड़का अगर ऐसे लड़ता रहा तो वो सबको मार देगा, वो किसी से हारने नहीं वाला। और धर्म के हिसाब से तो एक एक ने वार करना चाहिए, है ना, अकेले अकेले पर्सन ने लड़ना चाहिए अगर महाभारत के युद्ध के अनुसार देखें। तो वे क्या करे? तो फिर उस टाइम पे द्रोणाचार्य बोलते हैं, मैं बताऊंगा इसका सोल्यूशन क्या है, लेकिन हाँ मैं जिम्मेदारी नहीं उठाता कि बाबा मेरे वजह से हुआ। और फिर द्रोणाचार्य कहते हैं कि अगर कोई पर्सन उसको ग्लोरीफाई करते करते उसके पीछे जाए, और पीछे से जाके उसका जो आर्मर है, मतलब जैसे मेटल के जो कपड़े उसने पहने, उस आर्मर के यहाँ के हुक अगर काट दे तो आर्मर नीचे गिर जाए। और एक बार आर्मर अगर नीचे गिरा ना, उसको घेर के मारा जा सकता है। तो दिक्कत क्या होता था, जो सामने है ना वो सामने से मार सकता था, पर अभिमन्यु इतना ज्यादा स्किलफुल था कि सामने वाले के वार को रोक देता था easy। और अगर पीछे से मार रहे हो तो आर्मर है, तो पीछे से आर्मर घुस भी नहीं रहा आर्मर के अंदर, वो दिक्कत हुआ उस केस में। तो उस टाइम पे फिर करना क्या करता है पता है क्या, वो अभिमन्यु को ग्लोरीफाई करने लगता है, उसके सामने ग्लोरीफाई करता है, बहुत ग्लोरीफाई करता है, इतने महान और अपने इतने सारे लोगों को हटाया एक साथ वगैरह। ऐसे करते 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 उसके पीछे जाता है, और जैसे उसके पीछे चला जाता है, पीछे जाके उसके आर्मर के जो जहाँ पे जो दो नॉट्स रहते हैं उसको काट देता है। जैसे वो काट देता है, दो आर्मर के दो भागों के नीचे गिर जाता है। फिर उसके बाद में अगर आपको पता होगा, सारे लोग इसको मिलकर, और उसके पीठ पे जिससे खंजर पहली बार मारा था पीछे से, वो कौन था? वो कर्ण था। आपको अगर पता नहीं होगा तो बता, कर्ण ने जब खंजर मारा, अब सीरियस के अंदर भले दिखाते बड़े दुख में उसने किया, कुछ दुख नहीं था यार, सत्य के साथ देने में क्या दुख है? अगर राजा हरिश्चंद्र अपनी औरत के कपड़े उतारने तक अगर शांत रह सकता है, अपने बच्चे के मरने तक अगर शांत रह सकता है सत्य के लिए, तो कर्ण तो उससे महान था माना जाता है ना, वो क्यों शांत बैठा? उसे तो बस एक बच्चे को बचाना था ना। वो बच्चा भी कौन था? कर्ण को पता था मेरे छोटे छोटे भाई का लड़का है उनके। कर्ण को तो पता था ना जीवन भर कि ये तो मेरा छोटा भाई है, फिर भी अर्जुन से जीतने की अभिलाषा में वो कौरव के साइड से चला गया, ये तो पता था उसे। अब आप बताइए, जब आप किसी पर्सन के प्रति लॉयल होंगे तो ये सारे, कि वो लोग गलत है तो आप भी गलत हो, तो प्रिंसिपल्स के प्रति, धर्म के प्रति आपको लॉयल, तो आपको कोई भी दिक्कत नहीं दे सकता, आप कभी भी पीछे नहीं हो सकते। पॉइंट यू नीड टू अंडरस्टैंड योर स्टूडेंट्स, यू शुड लर्न दिस ऑल पॉइंट्स। अगर आप इन पॉइंट्स को नहीं समझ पाए तो फिर आप क्या समझोगे? सीधी बात ही बता, मोस्ट आपको समझ में आ रहा होगा मैं क्या कहना, करेक्ट? यस और नो? कुछ पल्ले नहीं यस पड़ना सर। सर, क्या बोल रहे हो, है ना? यस सर। या सो these are the points actually we need to understand। सबसे इंपॉर्टेंट, अब आपको प्रोसेस पता है, जो भी कार्य कर रहे हो हर बार भगवान को याद करते हैं। बोलिए एक बार ऐसी बात को, पढ़ाई करते करते आप बोलिए एक बार, कृष्ण, इतना अटेंशन जा रहा है, बिल्कुल फोकस कीजिए, अच्छे से कीजिए, पूरा रात दिन पढ़ाई कीजिए, भगवान को सामने रख के पढ़ाई कीजिए, है ना? रहता होगा कुछ लोगों के लिए मोटिवेशन, समाज के लिए आगे बहुत बढ़ना है, फिर समाज में खुद का नाम बड़ा करना। किसी के लिए ये भी मोटिवेशन रह सकता है, किसी पर स्त्री के नजर में बहुत ज्यादा आकर्षित होना है, बड़ा होना है, इसलिए मैं मेहनत करूंगा। किसी के लिए भी आकर्षण हो सकता है कि बहुत सारा पैसा कमाऊंगा, बहुत सारा भोग करूंगा। किसी के लिए ये भी आकर्षण हो सकता है कि मेरे रिलेटिव्स के नजरों में मुझे बड़ा बनना है। जिस दिन आपके जीवन का हर एक कार्य इसके लिए हो कि उससे कृष्ण प्रसन्न होंगे, तो मैं कहूंगा आप सही पथ पे चल, सही पथ पे चल। कार्य क्यों कर रहे हैं? किसी के लिए तो करोगे, तो उसी परमेश्वर के लिए क्यों नहीं करते? वो परमेश्वर, जो परमेश्वर अपने उसको परमेश्वर को मारने के लिए आई, जो पूतना थी ना, राक्षसी रूप में आई थी मारने के लिए भगवान को, उस पूतना को भी भगवान ये समझकर वैकुंठ में धात्री का स्थान दे रहे, अपनी माँ का स्थान दे रहे, पूतना को माँ का स्थान दिया है वहां पे, ये सोच के कि कम से कम ठीक है, मुझे जहर पिलाने आई थी अपने स्तनों से, अब दूध पिलाने की अभिलाषा से तो आई थी कम से कम। कोई सोचता है क्या ऐसा? मान लो अगर आपको कोई जहर का दूध पिला रहा है, आप ऐसा सोचोगे अरे मदर की तरह दूध तो पिला रही नहीं, इसको बहुत सारे पैसे देते हैं, सोचो। वो इतने कृपालु है कि उतना भले मारने आई हो भगवान को, भगवान ये सोच रहे हैं कि कम से कम, मतलब बाबा विषैला दूध लेके आई लेकिन आई तो है, माँ की तरह हो गई मेरे, इसलिए डायरेक्टली मारने का भगवान ने अब उनके उनके थाव में स्थान दिया है धात्री का। समझ रहे हो मैं आपको क्या बोल रहा हूँ? तो क्या कम लग रहा है वो चीज? भगवान के इतना कृपालु संसार के अंदर कोई नहीं हो सकता, कितना भी प्रयास कर ले, कितना भी प्रयास कर ले, कोई नहीं हो सकता। भगवान थे तो मेरे एक भक्त के लिए मैं सारे संसार को नष्ट कर सकता, एक भक्त के लिए। अपने एक भक्त पे आई थी तो भगवान होते पिलर तोड़ के बाहर आए थे, नरसिंह देव को आपको पता है ना? पहला ऐसा सर्जरी किया था लाइफ, मतलब पूरे संसार का पहला ऐसा सर्जरी उन्होंने किया है जो विदाउट एनेस्थेसिया किया था सर्जरी, वो भी अपने अपने थाइस के ऊपर बिठा के।
भगवान कुछ भी कर सकते हैं भक्तों के लिए। भगवान को भूलिए मत, अपनी प्रिस्क्राइब ड्यूटी अच्छे से कीजिए। हमेशा अपने माइंड इंटेलिजेंस भगवान को रखिए। हमेशा भगवान का स्मरण करते रहिए। थैंक यू वेरी मच। आप सभी लोग मेरे लिए बहुत प्रिय हो। सो कुछ भी आपका प्रश्न हो, कभी भी आप मुझे पूछ सकते हो, कभी मुझे कॉल करके मेरा गाइडेंस ले सकते हो। और ऐसे भक्ति में रहिए, ऐसे